चला आज आपण बनवणार आहोत वांग्यांचे काप। त्यासाठी मी पाणी घेतले, पाण्यामध्ये मीठ घालायचे आणि वांग्यांचे काप करून घ्यायचे। वांग्यांचे काप केले ना की हे मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचे, नाही तर हे काळे पडतात। मग आता मी हे कापासाठी मोठं वांग घेतले। मोठं वांग असेल तर मोठं घेऊ शकता, तुम्हाला हवं तर तुम्ही छोट्या वांग्यांचं पण करू शकता। मी मोठं वांग घेतले, जे आपण भरतासाठी वापरतो ना ते वांग घेतले आणि सगळे काप करून मिठाच्या पाण्यात ठेवून दिलेत। आता त्याला लावणारा आपण मसाला तयार करूया। त्याच्यासाठी लाल तिखट घ्यायचे, हळद घ्यायचे, धने जिरे पावडर घेतली आहे, थोडासा कांदा लसूण मसाला घेतलाय। त्याच्यामध्ये त्या मसाल्यामध्येच मी मीठ घातले आणि त्याच्यात थोडं पाणी घालायचे आणि ते चांगला तो मसाला मिक्स करून आहे बघा, अशा पद्धतीने ओलसर करून घ्यायचा आहे। सगळं असं चांगला मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ आपण हा मसाल्यामध्येच घातलेला आहे आणि हा मसाला चांगला हा वांग्यांच्या कापाला दोन्ही बाजूंना व्यवस्थित लावून घ्यायचा। सगळ्या कापांना हे असा मसाला हा लावून सगळ्या कापवर ठेवून द्यायचे। झटपट होणारा पदार्थ आहे। घरात जे आपण भाजीला काही नसेल ना त्यावेळेस हा पदार्थ आपण बनवू शकतो। झटपट होणारा पदार्थ आहे, जास्त काय ह्याला मसाले पण लागत नाहीत आणि कापण्याचं पण झंझट नाही। आपलं कट केले वांग्यांचे काप की हे पटापट मसाला लावला की फ्राय करायचे। झटपट होणारा आणि सोपा पदार्थ आहे। आता मी हे सगळ्या वांग्यांच्या कापांना हा मसाला लावून घेतलेला आहे। आता त्याच्या कोटिंगसाठी आपल्याला रवा घ्यायचा आहे। रव्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे, म्हणजे हे वरचं कवर पण आपल्याला खूप छान लागतं। आणि हे मिक्स करून घ्यायचं रव्यामध्ये आणि त्यानंतर आपण जे वांग्यांचे काप केले होते ना, मसाला लावलेला होता, ते हे रव्यामध्ये चांगले घोळवायचे आहेत आणि तव्यावरती तेल घालून ते शॅलो फ्राय करायला तव्यात सोडून द्यायचं। हे बघा, अशा पद्धतीने मी हे सगळे तव्यावर ठेवते शॅलो फ्राय करायसाठी। सगळ्या वांग्यांच्या कापांना आपण असं रव्यामध्ये घोळवून शॅलो फ्राय करून घ्यायचे। नक्की करून पहा, हा पदार्थ खूप छान लागतो आणि खूप टेस्टी आहे, झटपट होणार आहे। आता हे एका बाजूने झाले की हे बघा, तर थोडंसं तेलाची गरज वाटते म्हणून थोडं तेल सोडायचं बाजूने आणि एका बाजूने चांगले खरपूस झाले की हे पलटून घ्यायचे। दोन्ही साईडने चांगले कलर ब्राऊन होईपर्यंत चांगले फ्राय करायचे बारीक गॅसवर, म्हणजे ते चांगले शिजतात। असे सगळ्या बाजूने आता उलटून घ्यायचे। नक्की करून पहा, तुम्हाला कसा वाटला पदार्थ ते नक्की सांगा आणि नक्की लाईक करा। तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा। आता आपण आता हे पलटून घेतलेले आहेत। परत एकदा तेल सोडलेलं आहे साईडने आणि छानपैकी आता हे आपले खरपूस रंगाने मस्त असे वांग्यांचे काप आपले तयार झाले।